नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत की इंग्रज कशा प्रकारे आपल्या मोठ्या सैन्य तुकडीसहित मराठी राज्यामध्ये दाखल होतात। दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांशी केलेला मैत्रीचा तह आणि तैनाती फौजेचा तह यामुळे इंग्रज फौज आता थेट पुण्यामध्ये दाखल झाली होती। मराठी राज्याची राजधानी जरी सातारा असली तरी राज्याची सर्व सूत्रे ही पुण्यामधून हलत होती आणि या पुण्यामध्येच आता इंग्रजी फौजेची तुकडी होती। इंग्रज अधिकारी वेस्ली यांच्या नेतृत्वाखाली ही तैनाती फौज पुणे येथे दाखल झाली होती। परंतु काही दिवसातच दुसरे बाजीराव पेशवे यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी इंग्रजांना मराठी राज्यातून हुसकावून लावण्याचे ठरवले। टिपू सुलतानाच्या पाडावानंतर इंग्रजांनी वैभव संपन्न असलेले म्हैसूर याच्यावरती कब्जा केला होता। तर त्याच्यानंतर मराठी राज्याच्या शेजारील असलेले निजामाचे राज्यही इंग्रजांनी याच प्रकारे गिळंकृत केले होते। निजामाच्या राज्यामध्येही इंग्रजांनी तैनाती फौजेचा व मैत्रीचा तह केला होता। त्यामुळे ते कोणत्याही क्षणी निजामाच्या राज्यातील आपली फौज आणि म्हैसूरमधील आपली सैन्य तुकडी कोणत्याही क्षणी पुण्यामध्ये बोलवू शकत होते आणि हळूहळू मराठी राज्यामध्ये आपले पाय पसरण्यात ते यशस्वी होणार या भीतीमुळे दुसरे बाजीराव पेशवे यांनी वेळीच सावध होऊन ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे आणि नागपूरचे रघुजी भोसले यांना ताबडतोब पत्रव्यवहार करून सैन्य मदत बोलवण्याचे ठरवले। तसे पाहिले तर दुसरे बाजीराव पेशवे यांच्याकडे खूप मोठी फौज होती। बाजीरावांच्याकडे पटवर्धन, गोखले, रास्ते, आप्पा देसाई, निपाणकर, त्रिंबकजी डेंगळे यांच्यासारखे शूरवीर, बहादूर, कर्तबगार, मातबर असे अनेक सरदार होते। या सर्वांची फौज एकजूट केली तर बाजीरावांच्याकडे तब्बल 50 ते 60 हजाराची फौज आणि एवढ्या मोठ्या फौजेसमोर इंग्रजांचा टिकाव नसता लागला। परंतु मैत्रीचा तह केल्यामुळे बाजीरावांची काही एक चालत नव्हते आणि त्यांना आपल्या सैन्याची जमावजमावसुद्धा करता येत नव्हती। त्यामुळे बाजीरावांनी गुप्तपणे शिंदे आणि भोसले यांच्याशी पत्रव्यवहार करून ताबडतोब फौजेची मागणी केली आणि इंग्रजांना आपल्या राज्यातून ताबडतोब घालवून द्या अशी विनवणी केली। शिंदे आणि भोसले यांनी आपल्या धन्यांचे आदेशाचे पालन ताबडतोब केले आणि ताबडतोब पुण्याला निघण्याचे ठरवले। परंतु अनुभवी रघुजी भोसले यांनी बाजीरावांना असा सल्ला दिला की इंग्रज जरी पुण्यामध्ये संख्येने कमी असले तरी ते ताबडतोब निजामाच्या राज्यातील काही फौज आणि म्हैसूरमधील आपली फौज हे मागवू शकतात। त्यामुळे आपला ग्रहकलह बाजूला ठेवून आपण होळकरांची सुद्धा मदत घेतली पाहिजे। होळकर, शिंदे आणि भोसले आणि खुद्द पेशवे या मराठ मंडळांची एकी करून आपण इंग्रजांना आपल्या मराठी राज्यामधून हुसकावून लावले पाहिजे असा सल्ला रघुजी भोसले यांनी बाजीरावांना दिला। त्यावर हा सल्ला शिंदे आणि भोसले पेशवे यांनी मान्य करून होळकरांना सुद्धा आपल्या जुटीमध्ये सामील होण्याचे कळवले। त्यावर यशवंतराव होळकर सुद्धा कळवतात की मराठी राज्याचे धनी बाजीराव पेशवे आणि मराठी राज्य यांची सेवा करण्यासाठी आम्ही कायम तयार आहोत। भोसले नागपूरला असतात, शिंदे ग्वाल्हेरला असतात, तर होळकर इंदूरला असतात आणि पेशवे पुण्यामध्ये असतात। या सर्वांचे वकील एकमेकांकडे जातात, एकमेकांचे पत्र एकमेकांना पाठवतात। या साऱ्या गोष्टींची जमावजमाव करता करता 3 ते 4 महिने निघून जातात। परंतु एवढ्या साऱ्या वेळामध्ये इंग्रज सावध होतात। इंग्रजांना या गोष्टीची कल्पना होती की एवढ्या मोठ्या बलाढ्य मराठी राज्यामध्ये आपला टिकाव लागणार नाही। त्यामुळे ते एवढ्या 3-4 महिन्यामध्ये आपल्या पुढील युद्धाची रणनीती बनवतात। पुण्याचा रेसिडेंट आणि कलकत्त्याचा गव्हर्नर यांचाही पत्रव्यवहार कायमस्वरूपी चालू असतो। यांच्याही पत्रव्यवहारामध्ये हाच विषय असतो की पुढील रणनीती कोणत्या प्रकारे करायची। खुद्द पेशव्यांकडे 60 हजारची फौज आहे, तर होळकरांच्याकडे 1 लाखाची फौज, तर शिंदेंच्याकडे 80 हजाराची फौज आहे, तर नागपूरचे भोसले यांच्याकडे 60 ते 70 हजाराची फौज आहे। इतक्या मोठ्या फौजेपुढे इंग्रजांचा टिकाव लागणे अशक्य आहे। या गोष्टीही इंग्रज जाणून होते। तर इकडे होळकर, शिंदे आणि भोसले पुण्याच्या दिशेने आपापल्या मोठ्या मोठ्या फौजा घेऊन रवाना झाले होते। परंतु इकडे पुण्यामध्ये मात्र बाजीरावांना इंग्रजांशी केलेला मैत्रीचा तह त्यामुळे आपल्या फौजेची जमावजमाव करता येत नव्हती। परंतु होळकर, शिंदे आणि भोसले हे पुण्याच्या दिशेने येत आहेत ही गोष्ट जेव्हा इंग्रजांना समजते तेव्हा ते बाजीरावांना या गोष्टीचा जाब विचारतात की हा काय प्रकार आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या फौजा पुण्यामध्ये कशापायी बोलवल्या आहेत।
त्यावरती बाजीराव म्हणतात, आम्ही त्यांना बोलवलं नाही, ते स्वतःहून येत आहेत. परंतु हे 3 मराठी सरदार आता आपल्याशी युद्ध करण्यासाठीच येत आहेत आणि आपल्याला पुण्यामधून हुसकावून लावणार या गोष्टीची पूर्णपणे खात्री इंग्रजांना होती. त्यामुळे पुढील रणनीतीचा विषय म्हणून कलकत्त्याच्या गव्हर्नरनी पुण्याच्या रेसिडेंटला असे सांगितले, असे कळवले की प्रत्यक्ष युद्ध हे पुण्यामध्ये न घेता औरंगाबादच्या आसपास कुठेतरी घ्या. त्यामुळे पुण्यामधील इंग्रजांची 20,000ची तुकडी ही पुणे सोडून औरंगाबादच्या दिशेने निघाली. आता यशवंतराव होळकर उत्तरेमधून पुण्याच्या दिशेने येत होते. या दरम्यान शिंदे आणि पेशवे यांचा काही पत्रव्यवहार होत होता. त्यामधील एक पत्र जे इंग्रजांच्या हाती लागले, ते पत्र इंग्रजांनी वाचले आणि त्यांनी ते होळकरांच्या स्वाधीन केले. या पत्रामध्ये असा उल्लेख होता की इंग्रजांचे प्रकरण मिटेपर्यंत होळकरांना काही बोलू नका. एकदा काय इंग्रजांचे प्रकरण मिटले की मग होळकरांचे काय ते बघून घेऊ. या गोष्टीमुळे होळकरांना असे वाटले की शिंद्यांचा अद्यापही आपल्यावरती राग आहे, शिंदे आपल्यावरती अद्यापही नाराज आहेत. त्यामुळे नाराज होऊन होळकरांनी आपली फौज पुन्हा एकदा माघारी फिरवली. त्यामुळे होळकरांसारखी बलाढ्य फौज इंग्रजांनी न लढताच माघारी फिरवली आणि त्यांचे मोठे संकट हे दूर झाले होते. तर याआधीच त्यांनी पेशव्यांसोबत मैत्रीचा तह आहे या गोष्टीची जाणीव करून पेशव्यांनासुद्धा आपल्या फौजेची कसल्याही प्रकारे जमावजमाव करू दिली नाही. तर इंग्रजांच्या पुढे आता भोसले आणि शिंदे फक्त या दोन्हीच ताकदी उभ्या होत्या. तर होळकर आणि पेशवे यांचे संकट मात्र आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. तर इंग्रज आता औरंगाबादच्या दिशेने येत आहेत या गोष्टीची बातमी मिळताच शिंदे आणि भोसले ते दोघेसुद्धा औरंगाबादच्या दिशेनेच येत होते आणि औरंगाबादमध्येच युद्ध होणार या गोष्टी आता स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे इंग्रजांनी म्हैसूरमध्ये असलेली आपली भली मोठी फौज ही आता ताबडतोब औरंगाबादच्या दिशेने बोलवली होती. तर निजामाच्या राज्यामध्ये असलेली आपली तैनाती फौजेची तुकडी ही सुद्धा त्यांनी आता ताबडतोब आपल्या मदतीला बोलवली होती. एवढंच काय तर निजामाची खुद्द फौज ही सुद्धा इंग्रजांनी आपल्या मदतीसाठी बोलवली होती. आता इंग्रजांनी सुद्धा आपली मोठी फौज एकत्र केली होती. तर दुसरीकडे शिंदे आणि भोसले यांच्या संयुक्त फौजाही एक झाल्या होत्या. आता दोन्ही फौजा आमनेसामने उभ्या होत्या. इंग्रजांची फौज ही एकमताने लढत होती, तर शिंदेंची फौज ही कवायती पलटणी स्वरूपाची होती. तर भोसलेंची फौज ही गनिमी काळा या युद्धनीतीने लढण्यास सक्षम होती. त्यामुळे भोसलेंची फौज ही गनिमी काळाने लढणार होती. परिणामी शिंदे आणि भोसले यांच्या लढण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये जो लढण्याचा ताळमेळ होता तो अजिबात राहिलेला नव्हता. तर दुसरीकडे इंग्रजांच्याकडे पूर्णपणे ताळमेळ होता. बघता युद्धाला तोंड फुटले. दोन्ही बाजूने बंदुकांचा तुफान असा गोळ्यांचा वर्षाव झाला. ज्याप्रमाणे इंग्रजांच्याकडे तोफा होत्या, बंदुका होत्या, त्याचप्रमाणे मराठी सरदारांच्याकडे सुद्धा बंदूक आणि तोफा होत्या. इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफा आता आग ओकू लागल्या होत्या. एवढ्या मोठ्या इंग्रजी फौजेशी शिंदेंची फौज आणि भोसलेंची फौज मोठ्या हिमतीने लढत होती. शूरवीर महाजी शिंदे यांच्या काळामध्ये कसलेली ही शिंदेंची फौज होती. परंतु स्वतः दौलतराव शिंदे यांना युद्धाचा फार कमी अनुभव होता. परंतु तरीही शिंदे आणि भोसले यांच्या फौजा इंग्रजांच्यावरती भारी पडू लागल्या होत्या आणि एक प्रकारे युद्धातील डावपेच इंग्रज वापरू लागले. परंतु तरीही मराठी फौज इंग्रजांच्या विरुद्ध वरचढ करू लागली होती. अनेक गोरे अधिकारी मारले जाऊ लागले होते. 3 महिन्यापर्यंत हे युद्ध चालू होते. इंग्रजांच्याकडील गोळा बारूद आणि अन्नधान्य पूर्णपणे संपत आले होते आणि अनेक माणसंही मारली गेली होती. परंतु ही गोष्ट शिंदे आणि भोसले यांना अजिबात माहीत नव्हती की इंग्रजांच्याकडील दारुगोळा संपत आला आहे आणि धान्यही संपत आलेलं आहे. ते जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस लढतील एवढीच त्यांच्यामध्ये शक्ती राहिली आहे. इंग्रज अधिकारी वेस्ली यांनी कलकत्त्याच्या गव्हर्नरला कळवले की आम्ही आता जास्त काळ मराठ्यांच्या पुढे उभे राहू शकत नाही. आमच्याकडील अन्नधान्य व गोळा बारूद पूर्णपणे संपलेला आहे. परंतु इंग्रजांनी येथे एक कपट नीतीचा अवलंब केला. इंग्रजांनी आपला वकील दौलतराव शिंदे यांच्या छावणीमध्ये पाठवला आणि कळवले की आम्ही अजून 1 वर्षापर्यंत युद्ध करू शकतो. एवढा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे गोळा बारूद आणि अन्नधान्य यांचा साठा आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी लढता ते तुमचे धनी दुसरे बाजीराव पेशवे हेच तुम्हाला मदत करत नाहीत. यांनी
आमच्याशी मैत्रीचा तह केलेला आहे, तर तुम्ही लढता कोणासाठी? तुम्हीही लढून हारण्यापेक्षा तुम्हीही बाजीरावाप्रमाणे आमच्याशी मैत्रीचा तह करा आणि हे युद्ध थांबवा. शिंद्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की इंग्रजांकडे असलेला धान्याचा साठा आणि दारुगोळा हा पूर्णपणे संपत आलेला आहे. ते थोड्याच दिवसांनी हरणार आहेत, या गोष्टीची जराशीही कल्पना शिंद्यांना आलेली नव्हती. उलट शिंद्यांना हेच वाटत होते की इंग्रज अजून वर्षभर तरी लढतील. त्यामुळे शिंद्यांनीही लढण्याच्या ऐवजी तह करण्याचे ठरवले आणि इंग्रजांनी शिंद्यांसोबतही बाजीरावाप्रमाणेच मैत्रीचा तह व तैनाती फौजेचा तह केला. तह केल्यामुळे हे युद्ध आता थांबले. परंतु हे युद्ध शिंदे आणि इंग्रज यांच्यामध्ये थांबले होते. भोसल्यांशी मात्र हे युद्ध चालू होते. त्यावरती दौलतराव शिंदे म्हणतात की आता तर तह झालेला आहे, मग हे युद्ध कशापायी चालू आहे? त्यावरती इंग्रज म्हणतात हे जो तह आहे तो शिंदे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला आहे, भोसल्यांशी अद्याप तह झालेला नाही. त्यामुळे आता एकटे पडलेले भोसले हे सुद्धा युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि थोड्याच दिवसामध्ये इंग्रज आणि भोसले यांच्यामधील हे युद्ध आता शांत झाले होते. युद्ध थांबताच इंग्रजांच्याकडील वकील हा भोसल्यांच्याकडे जातो आणि सांगतो की तुम्हीसुद्धा शिंदे आणि पेशवे यांच्याप्रमाणे आमच्याशी मैत्रीचा तह करा. त्यावरती भोसले स्पष्ट शब्दात कळवतात की तुम्ही आमचे मित्रही आहात आणि शत्रूही नाहीत. आम्हाला तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा तह करायचा नाही. त्याच्यानंतर भोसले नागपूरला निघून जातात, तर शिंदे ग्वाल्हेरला निघून जातात. सोबत इंग्रजांच्या काही तैनाती फौजासुद्धा ग्वाल्हेरला निघून जातात आणि त्या तैनाती फौजावरती एक इंग्रज रेसिडेंट या युद्धामध्ये भोसल्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली असती, तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसाही खर्च झालेला असतो. अनेक मातबर सरदार या युद्धामध्ये पडलेले असतात. आता इंग्रज, पेशवे, शिंदे आणि भोसले यांना शांत करून काही दिवस गप्प बसतात. तर थोड्या दिवसानंतर ते आता होळकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवतात. इंग्रजांना आता होळकरांशी युद्ध करण्याचे काहीतरी कारण हवे होते. इंग्रजांना आता होळकरांशी युद्ध करण्याची एक संधीच हवी होती. दरम्यानच्या काळामध्ये होळकर जयपूरची आपली वार्षिक खंडणी गोळा करत होते, तर शिंद्यांच्या प्रदेशामध्ये हे ते आपली खंडणी गोळा करत होती. आणि याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इंग्रजांनी यशवंतराव होळकर यांना एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये लिहिले की जयपूरचे राजा हे आमचे मित्र आहेत, तर ग्वाल्हेरचे शिंदे हे सुद्धा आमचे मित्र आहेत. तुम्ही यांच्या प्रदेशामध्ये खंडणी गोळा करू शकत नाही आणि आता तुम्ही मोठ्या मोठ्या फौजा बाळगणे हे बंद करा, नाहीतर आम्हाला तुमच्यासोबत युद्ध सुरू करावे लागेल. तेव्हा या पत्राला उत्तर म्हणून महाराज यशवंतराव होळकर यांनी न घाबरता न डगमगता आपल्या मराठी शैलीमध्ये इंग्रजांनाही मे 1803 एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की भलेही इंग्रजांच्या फौजेमध्ये लांब पल्ल्याच्या मोठ्या मोठ्या तोफा आहेत, तुमच्या तोफखान्यापुढे आमचा काही एक इलाज चालणार नाही, परंतु असे जरी असले तरी आमच्याकडे कितीतरी मैलांची दौड मारणारे घोडेस्वार आहेत आणि गनिमी कावेने लढण्याची शिवरायांची युद्ध पद्धत आहे. आणि हे पत्र वाचताच इंग्रज अजूनच भडकतात आणि ते आता ठरवतात की होळकरांशी आता युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले हे मराठी राज्य असे सहजपणे इंग्रजांच्या घशात जाऊ देणार नाही या विचारांनी पेटलेले महाराज यशवंतराव होळकर होते. त्यामुळे आता तेही इंग्रजांच्या विरुद्ध तलवार उपसणार होते आणि आता इंग्रज आणि होळकर यांच्यामध्ये युद्ध होणार या गोष्टी अटळ होत्या. त्यामुळे आता इंग्रजांनी आपल्या फौजा उत्तरेत होळकरांच्या दिशेने वळवल्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच पाहूया, इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्रज आणि होळकर यांच्या युद्धाबद्दल माहिती घेऊया.